अ, गावातील महिला या गावाचं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करण्यात महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. आज आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये कुटुंबामध्ये एक एक पुरुष एक महिला असती साधारणतः. ती महिला त्या घराचं सगळं सांभाळत असते, म्हणजे आर्थिक राजकारण किंवा आर्थिक सामाजिक सगळी सिस्टीम सांभाळत असते. आज त्याच महिलांना बचत गटाचा खूप आधार खूप मिळालेला आहे. त्याला संपूर्ण SGSY योजना होती शासनाची, म्हणजे केंद्र सरकारची. त्या माध्यमातून बचत गट तयार केले गेले. आज महाराष्ट्र जीवनानुत्य अभियान म्हणून ह्या अभियानाला नाव दिलं जातं. लखपती दिदी योजना आपण ऐकली असेल. ह्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला हे लक्षात आलं की बाबा या महिलांना जर आपण प्रवृत्त केलं. आज बघा काही काही खेड्यातील महिला असते बघा, मुलगा असतो परगावी पुण्याला मुंबईला, आणि महिला एकटी त्या विधवा असती किंवा महिला राहत असती गावामध्ये, आणि तिला साधन नसतं उपचार आपल्या काय म्हणायचं स्वतःच्या चरितार्थ चालवण्यासाठी. त्यावेळेला ती कुठं ना कुठेतरी ही होती, मानसिक खच्चीकरण होतं. तर बचत गटाचा तिला आधार मिळाला, आणि बचत गटाने जर त्यांना जर हे दिलं, सहकार्य केलं, तर बचत गटाला सुद्धा केंद्र सरकार किंवा बँका चांगल्या पद्धतीने कर्ज देतात, आणि ह्या कर्जाच्या माध्यमातून ते आपलं चांगलं काम करू शकतात. आज त्यांना जो लागणारा उद्योग आहे किंवा लागणारा जर आवश्यक उद्योग जर निर्माण करून दिला, ह्यात जर ग्रामपंचायत पुढाकार घेतला, तर 100% या ठिकाणी चांगला फायदा होतो. आज मगाशी आपण जे सुंदर गाव पुरस्कार असू दे किंवा आता मुख्यमंत्री यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे की प्रत्येक घरातील महिला बचत गटामध्ये असणं आवश्यक आहे. आज कुठल्याही गावातलं काही नियोजन असू दे, एखादं सामाजिक काम असू दे, वृक्षारोपण असू दे किंवा कुठलं पण असू दे, कुठलीही सार्वजनिक घटना असू दे, तर महिलांचा सहभाग जर त्या वाढला तर 100% हे होणार आहे. आणि ही आपल्या सिस्टीमची लाईफलाईन असणार आहे महिला बचत गट. आणि कुठलं पण काम असू दे, महिला बचत गटानं जर आपण आवाहन केलं तर महिला बचत खूप खूप चांगलं काम करतात. आज महिला बचत गटांच्यामुळे महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. पूर्वी आपण नुसतं जिजाऊंचं नाव घेतो किंवा सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, परंतु महिलांना सन्मान देताना आपण कुठे ना कुठेतरी पुरुष मंडळी थोडंसं मागं पडतो. तर ते बंद होऊन आपण महिलांना जास्तीत जास्त कसं सन्मान होईल, आता जे प्रत्येक नाविन्यपूर्ण काय उपक्रम घेता येईल. आज आपण जसं महिलांचा जसा अधिकार आहे म्हणतो, पण प्रत्यक्षात होताना दिसत नाही. आज ग्रामविकास विभागाने एक GR केला 2001 साली की पती पत्नी नावावर घरं करायची. तो GR चिठी सर्वेला पण लागू झाला पाहिजे, सातबाऱ्याला पण लागू झाला पाहिजे. जर असं जर झालं तर एक मोठी परिवर्तन घडेल या ठिकाणी. आणि एक खूप चांगला विषय, ज्या वेळेला हे झालं 8 नंबरचे उतारे ज्या वेळेला महिलांच्या नावावर झाले, त्यावेळेला बँकेच्या ज्या कर्ज प्रकरण करायचं असेल घरातल्या कुटुंबाला, त्यावेळेला महिलांची सही तिथे घ्यावी लागेल किंवा संमती घ्यावी लागेल. असं कायदा जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा ज्याप्रमाणे योजना अशा राबत नाहीत व्यवस्थित, आणि महिला बचत गटांना जोपर्यंत ग्रामपंचायतीने प्राधान्य जर दिलं, महिला कुठं नाहीत, महिला जलमध्ये आहेत, वायूमध्ये आहेत, अग्नीमध्ये आहेत, आकाशमध्ये आहेत, भूमीमध्ये पण त्यांचा सहभाग जास्त आहे. आज आपण बघितलं तर महिला पुरुषांपेक्षा 100% कष्ट जास्त करतात. घरातील जे सगळं सांभाळायचं काम महिलाच करतात. त्यामुळे महिलांना आपण प्राधान्य देऊया. आणि महिला बचत गट हे लाईफलाईन असणार आहेत इथून पुढे सिस्टीमच्या. जर आपल्याला देशाची प्रगती, देशाची जर राष्ट्रीय संपत्ती वाढवायची असेल तर महिला खूप चांगलं काम करतात. आज महिला बचत गटाला प्राधान्य द्यायचं कारण एकच आहे की महिला काटकसरीने काम करतात, प्रत्येक कुटुंब चालवत असतात. त्यामुळे त्यांना जर आर्थिक सत्ता जर दिली बचत गटाच्या माध्यमातून 100% चांगला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटांना आणि प्रोत्साहन दिलं जाईल मला वाटतं शासनाच्या माध्यमातून. माझं पण विनंती की ग्रामपंचायतीने सुद्धा आणखी सहकार्य करावं पाहिजे.